केस खूप गळतात, पांढरे केस वाढले, केस लांब होत नाहीत, केस झालेत रुक्ष, मग थांबा. डायची घाई नको, महागडी उत्पादने नको. स्वयंपाकघरातील पदार्थ ठरू शकतात उपयोगी. कांदा, मेथी, आवळा, नारळ तेल, कोरफड, कडुलिंब आणि दही या साध्या पदार्थांचा केसांच्या निगेसाठी योग्य वापर कसा करायचा आणि पांढऱ्या केसांबद्दल व्हायरल होणाऱ्या दाव्यांमध्ये खरं काय आहे हे आज जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला, कांदा. कांद्याचा रस. केस गळतीसाठी कांद्याचा रस खूप लोकप्रिय आहे. कांद्यामध्ये सल्फरयुक्त घटक आढळतात. काही अभ्यासांमध्ये विशिष्ट प्रकारच्या केस गळतीसाठी त्याचा अभ्यास झाला आहे. कांद्याचा रस गाळून घ्या, टाळूवर हळूवार लावा. आधी मात्र चाचणी करा. जळजळ झाली, वापर थांबवा. 10 पट वाढ अशी हमी मात्र नाही. दुसरे, नारळ तेल. नारळ तेल केसांसाठी पारंपरिक उपाय आहे. केसांची लांबी निरोगी ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकते. 2 चमचे नारळ तेल घ्या. थोडे कोमट करा. हळूवार मसाज करा. पण लक्षात ठेवा, पांढरे केस कायमचे काळे अशी खात्री देता येत नाही. तिसरे, कॉफी. कॉफी आणि तेल हा उपाय खूप लोकप्रिय आहे. 1 चमचा कॉफी घ्या. 2 चमचे नारळ तेल घ्या. दोन्ही मिसळा. थोडे कोमट करा. केसांवर लावा. कॉफीमुळे तात्पुरता गडद रंग दिसू शकतो, पण हा कायमस्वरूपी रंग नाही. चौथे, 5 मिनिटांचा दावा. 5 मिनिटे पांढरे केस काळे असे अनेक दावे पाहायला मिळतात. पण एकदा केस पांढरे झाले तर फक्त 5 मिनिटे लावून ते कायमचे काळे होतात असे सिद्ध नाही. म्हणून अशा चमत्कारिक दाव्यांपासून सावध राहा. पाचवे, मेथी दाणे. मेथी दाण्याचे पाणी. 1 चमचा मेथी दाणे घ्या. एका ग्लासमध्ये पाणी घाला. रात्रभर भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळा. हे पाणी केसांच्या निगेसाठी वापरू शकता. मेथीचा लेपही करता येतो. मेथीमुळे केसांना मऊपणा मिळू शकतो, पण 10 पट वाढ अशी खात्री नाही. मेथीचा लेप. भिजवलेले मेथी बारीक करा. त्यामध्ये थोडे दही मिसळा. हवे असल्यास कोरफडीचा गर घालू शकता. केसांवर लावा. काही वेळ ठेवा. नंतर व्यवस्थित केस धुवा. सातवे, कडुलिंब. कडुलिंबाची पाने. कडुलिंबाचा पारंपरिक वापर केला जातो. पाने स्वच्छ धुवून घ्या. ते पाण्यात उकळा आणि हे पाणी थंड करून केस धुताना वापरा. विशेषतः टाळू स्वच्छ ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. पण जळजळ झाली तर वापर थांबवा. आठवे, आवळा. आवळा हा केसांसाठी लोकप्रिय पदार्थ. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजेच जीवनसत्व सी आढळते. आवळा आहारात समाविष्ट करा. चटणी किंवा ताज्या स्वरूपात घेऊ शकता. केसांवरही आवळ्याची पेस्ट वापरली जाते, पण पांढरे केस कायमचे काळे अशी खात्री नाही. कढीपत्ता. कढीपत्ता आहारात घ्या. त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. चटणीमध्ये घ्या, भाजीमध्ये घ्या. पण कढीपत्ता लावल्यानेच पांढरे केस काळे होतील असे सिद्ध नाही. दही. दही केसांसाठी कंडिशनिंग म्हणून वापरले जाते. दह्यामध्ये आवळ्याची पेस्ट मिसळू शकता. केसांच्या लांबीवर हळूवार लावा. काही वेळ ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे केसांना मऊपणा मिळू शकतो. कोरफड. कोरफडीचा गर. कोरफड केसांसाठी उपयोगी ठरू शकते.
विशेषतः वृक्ष केसांसाठी. ताजा गर घ्या, केसांवर लावा, काही वेळ ठेवा आणि नंतर धुवून टाका. आधी मात्र चाचणी करा. तांदळाचे पाणी. तांदूळ धुतल्यानंतर मिळणारे पाणी काही जण वापरतात. हे केसांना तात्पुरता मऊपणा देऊ शकतात, पण 10 पट केस वाढ अशी खात्री नाही. स्वच्छ पाणी वापरणे महत्त्वाचे. जवस. जवसामध्ये ओमेगा 3 प्रकारची चरबी असते. जवसाची पूड आहारात घ्या. जवसाचा जेलही केसांवर लावतात, यामुळे केस मऊ दिसू शकतात. अंडे. अंड्याचा मास्क. अंडे म्हणजे प्रथिनांचा स्रोत. अंड्याचा मास्क केसांच्या लांबीवर लावता येतो, पण अंडे लावल्यानेच नवीन केस मोठ्या प्रमाणात उगवतील असे सिद्ध नाही. आहारातून मिळणारे प्रथिने मात्र खूप महत्त्वाचे. हिरव्या भाज्या. पालक, मेथी, शेपू आणि इतर पालेभाज्या खा. यातून अनेक पोषक घटक मिळतात. केसांसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा. केस लांब हवेत. केस वाढतात पण टोकांकडून तुटत असतील तर लांबी दिसत नाही, म्हणून ओले केस जोरात विंचरू नका. टॉवेलने घासू नका. केस घट्ट बांधू नका. अतिउष्णता टाळा. केस गळती कमी करण्यासाठी आहार महत्त्वाचा. डाळी खा, कडधान्ये खा, अंडी खा, दूध दही घ्या, पनीर घ्या, सुका मेवा घ्या, बिया खा, फळे खा, पालेभाज्या खा. प्रथिने महत्त्वाची. पांढरे केस. पांढरे केस अनेक कारणांनी होऊ शकतात. वय आणि आनुवंशिकता महत्त्वाची. काही पोषणातील कमतरताही कारण असू शकतात, म्हणून अचानक खूप केस पांढरे होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. केस मऊ हवेत. मऊ केसांसाठी खूप गरम पाणी वापरू नका. सौम्यपणे केस धुवा. कंडिशनर वापरा. ओले केस घासू नका. अतिउष्णता कमी करा. केसांना सौम्यपणे हाताळा. सर्वात महत्त्वाचे, एकच रामबाण उपाय असा नाही. केसांसाठी एकच जादुई उपाय असा नसतो. कांदा, मेथी, आवळा, नारळ तेल, कोरफड, कढीपत्ता हे सर्व केसांच्या निगेचा भाग होऊ शकतात. पण योग्य आहार आणि सातत्यपूर्ण काळजी सर्वात महत्त्वाची. केस गळती थांबवा. पांढऱ्या केसांची काळजी घ्या. केस तुटणे कमी करा. केसांची योग्य निगा राखा आणि लक्षात ठेवा, सुंदर केसांसाठी चमत्कार नको. योग्य पोषण हवे, योग्य काळजी हवी आणि सातत्य हवे. जर केस अचानक खूप गळत असतील, टाळूवर गोल टक्कल पडत असेल, खूप खाज येत असेल किंवा केस झपाट्याने पातळ होत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता उपाय आवडला? कांदा, मेथी, आवळा, नारळ तेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच उपयोगी केसांची निगा, आरोग्य टिप्स आणि घरगुती उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.